तिसरा दिवस आहे मालवण मधला। आता आम्ही कोंडकेश्वर मंदिराकडे चाललो आहोत। मालवण मधलं आमचं वॉटर स्पोर्ट्स सगळे झालेले आहेत आणि दुसरं सिंधुदुर्ग किल्ला जो बघायचा होता त्याला काय आम्हाला वेळ भेटलेला नाही आहे, पण आमचे जे वॉटर स्पोर्ट झाले ते अतिशय जबरदस्त झालेले आहेत। आता आम्ही कोंडकेश्वर मंदिराकडे चाललेलो आहोत। आता सगळी आमची मंडळी सगळी तयार झालेली आहे। तर आता आमचा जो पहिला बेत आहे तो चहाचा आहे। आता प्रवीण चाय बनवतोय, तर आता चहा वगैरे पिल्यानंतर आम्ही कोंडकेश्वर मंदिराकडे जायचं। आता कुणेश्वर मंदिरात आता आपण पोहोचलोय। अशोक काय करताय? मॅगी 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 बनवूया आपण। लहान मुलांच्या फरमाईशवर आज सकाळी सकाळी मॅगीचा नाश्ता होणार आहे। त्यासाठी अशोक आपल्या सर्वांसाठी, खास करून लहान बच्चे कंपनीसाठी मॅगी करणार आहे। त्याची तयारी चालली आहे। कणकेश्वराच्या मंदिराच्या पायथ्याशी खाली आम्हाला जागा भेटली, तिथं आम्ही मॅगी बनवतो। आता बनवायचं नव्हतं, पण आपली बच्चा पार्टी एकदम फरमाईश करतील आम्हाला मॅगी पाहिजे, म्हणून मॅगीचा बेत ऐकला। 2 मिनिटात होती का बघूया आता। 2 मिनिट मॅगी 2 मिनिटात होती का बघूया। हां झाली। आता वाढायला सुरुवात करूया आपण। कोण आहे लकी? चला या लकी स्पायर कोण आहे पहिला? लकी मेंबर कोण आहे पहिला मॅगीचा? अशोक काकाने स्वतःच्या हाताने मॅगी बनवली आहे। अशोक काका मला मॅगी। आजोबा बाबा लवकर द्या ना, किती उशीर करता तुम्ही? तर अशा टेस्टला दिली आहे त्यांनी मला। फक्त टेस्ट करा, फक्त टेस्ट करायला। एवढी टेस्टला केवढ्याची दिली का? फक्त 50 रुपये। 50 रुपये। आता आपण मंदिरात चाललो। तर नमस्कार मंडळी, मालवणच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण आलेलो आहोत मालवण मधल्या कुणकेश्वर मंदिर बघण्यासाठी। कुणकेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यापासून सुमारे 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या देवगड जवळ आहे। हे एक प्राचीन शिव मंदिर आहे। हे मंदिर 12व्या शतकातील असून यांची वास्तुशैली हेमाडपंथी आहे। या मंदिराच्या गर्भगृहामधील स्वयंभू शिवलिंग हे समुद्राच्या पातळीपेक्षा खाली आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत। तर मंडळी, श्री कुणकेश्वराच्या गाभाऱ्याचे शिखर बरेच उंच असून ते बदामी आकाराचे बांधलेले आहे। कोकणात मिळणाऱ्या जांभ्या दगडाचा उपयोग बांधणीसाठी केला असून बळकटीच्या ठिकाणी काळेभोर दगड घातले आहे। देवस्थानाचे क्षेत्रफळ सुमारे 1.25 एकर आहे। देवालयाचे 4 प्रमुख वेगवेगळे विभाग आहेत: गाभारा, मुरगसाळ, विश्रांती स्थळ आणि सभामंडप। या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम वेळोवेळी हिंदू राजाच्या काळात झालेले आहे, पण जुन्या कागदपत्राच्या सहाय्याने निश्चित होणारा मंदिराचा जीर्णोद्धार हा शिवकाळातील आहे। म्हणजे हा काळ शिवराज्याभिषेकानंतरचा, म्हणजेच आजपासून जवळजवळ 300 वर्षापूर्वीचा। छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरात येऊन गेल्याचे सांगितले जाते।
कुणकेश्वर मंदिर हे काहीसे एका बाजूला असल्यामुळे व अतिशय दुर्गम असणाऱ्या भूप्रदेशामुळे सुलतानी आक्रमणाच्या आसुरी तांडवापासून हे मंदिर काहीसे सुरक्षित राहिलेले आहे. या मंदिराच्या नंदी मंडपामध्ये 6 फूट उंचीचा विशाल नंदी आहे. या मंदिराचा सभामंडप हा 16 स्तंभावर उभारलेला आहे. मंडळी, श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी. कणकेच्या वनात असलेल्या ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर. या देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले आहे. देवस्थानाच्या परिसरात समुद्रकिनारी काही शिवलिंग आहेत. त्यापैकी 21 शिवलिंग आपणास पाहावयास मिळतात. या शिवलिंगामागील इतिहास असा आहे की गेले कित्येक वर्ष समुद्राच्या पाण्यामध्ये असणारे ही शिवलिंग झीज होत असताना सुद्धा ती पूर्ववत प्रमाणे आहेत अशी निदर्शनास येतात. इतका काळ लोटला तरी त्यांची म्हणावी तेवढी झीज झालेली नाही. गेले कित्येक वर्ष यात्रेकरू या शिवलिंगाचे दर्शन घेत आहेत. इथे असलेला कुणकेश्वर बीच हा मंदिरापासून अवघ्या 500 मीटर अंतरावरती आहे. या बीचवरील सूर्यास्त पाहण्यासारखा आहे. महाशिवरात्रीमध्ये येथे 3 दिवसीय उत्सव असतो. येथे त्यावेळेला रात्रभर जागरण आणि भक्तिगीते गायली जातात. हजारो भक्त इथे कावड घेऊन येतात. हे मंदिर एक एकत्रित धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. शिवभक्तांसाठी हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. कुणकेश्वर मंदिर हे भक्तांसाठी सकाळी 6 वाजेपासून ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले असते. तर मंडळी, आता इथे यायचं कसं? मालवण किंवा कणकवलीहून बस किंवा खाजगी वाहने इथे येण्यासाठी उपलब्ध आहेत. पुणे, मुंबई, कोल्हापूर या शहरांशी देवगडहून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. एसटी थांबते तिथून अवघ्या 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर असणाऱ्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो. ऐन किनाऱ्याशी असणाऱ्या उंचवट्यावर उभारलेल्या या मंदिराचा सागर तटावरील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे. कणकेश्वराच्या मंदिराच्या बाजूला हा आपल्याला बीच पाहायला मिळतोय. अतिशय क्लीन बीच आहे आणि जास्त गर्दी नाही आहे ते. आणि हे आहे कणकेश्वराचं मंदिर. तर मित्रांनो, मालवणचा शेवटचा भाग आपण इथेच समाप्त करत आहोत. आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. तसेच बाजूला जे बेल आयकन आहे तिला प्रेस करायची विसरू नका, म्हणजे आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिलं तुम्हाला मिळेल. तर आता आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.